पुढच्या 2 दिवसात राज्यामध्ये तापमानात देखील घसरण होण्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलाय। कारण बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारं वादळ महाराष्ट्राकडे घोंगावतंय आणि त्याच्या प्रभावानं विदर्भासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दुसरीकडे कोकणात सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आतापर्यंत बराच उकाडा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण पाहिला, मात्र आता तापमानामध्ये थोडीशी घट होईल असा अंदाज वर्तवला गेलाय। कारण बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळ घोंगावतंय त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तापमानात घसरण होण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून हलका पाऊस देखील पडणार आहे। कोकणात सुद्धा हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आतापर्यंत या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधलं तापमान हे आपण एका बाजूला स्क्रीनवरती पाहतोय, मात्र दुसरीकडे येत्या 2 दिवसात तापमानात थोडीशी घसरण होण्याचा अंदाज आहे। कारण ढगाळ वातावरण सगळीकडे निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, नागपूरचा पारा तर 40 पर्यंत गेलाच आहे, मात्र आता हवामान विभागाने जो काही अंदाज दिलाय त्यानंतर काय बदल होणं अपेक्षित आहे? हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केला होता तो मागच्या 24 तासाआधी व्यक्त केला होता, मात्र 24 तासामध्ये परिस्थिती बदलताना दिसत आहे। जर का तुम्ही कालचं विदर्भाचं तापमान बघितलं तर सर्वोच्च तापमान हे चंद्रपूर शहरामध्ये नोंदवलं गेलं। तिथे 43.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आणि ते सरासरीपेक्षा 5.2 अंश सेल्सिअस जास्त आहे। म्हणजे ज्या शहराचं तापमान किंवा ज्या भागाचं तापमान सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस जास्त असते तिथे हीट वेव्ह जाहीर होते। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते की चंद्रपूरमध्ये हीट वेव्हला सुरुवात झालेली आहे। या व्यतिरिक्त अकोला असो, अमरावती असो, वर्धा असो, म्हणजे तुम्ही ते या शहराचं तापमान बघितलं, सर्व शहराचं तापमान 41 आणि 42 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये आहे आणि सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअस आहे। तिथे देखील हीट वेव्हची परिस्थिती तयार होत आहे। नागपूर वेधशाळेने जो 48 तासाआधी अलर्ट दिला होता तेव्हा त्यानं असं सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरामध्ये जे वादळ तयार झालेलं आहे ते कुठेतरी मध्य भारताच्या बाजूने सरकत आहे। त्यामुळे कुठेतरी विदर्भामध्ये आणि मराठवाडा आणि कोकणातल्या काही भागामध्ये हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। मात्र जरी काही भागामध्ये ढगाळ वातावरण असलं तरी ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे त्या भागामध्ये सूर्य आग ओकताना पाहायला मिळत आहे। आणि याचं चित्र आपण चंद्रपूरला अनुभवलं की कालच चंद्रपूरमध्ये सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आणि पुढच्या काही 48 तासामध्ये आपण बघितलं की मुंबई वेधशाळेने हीट वेव्हचा अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे काही भागामध्ये वातावरण जरी सामान्य राहील पण काही भागामध्ये आपल्याला हीट वेव्ह पाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी काळजी घ्यायची गरज आहे आणि तशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहे। विशेष करून चंद्रपूरच्या जिल्हा प्रशासनाने तशा प्रकारच्या सूचना काढल्या, कारण की तिथे सरासरीपेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान होतं, हीट वेव्हला सुरुवात झालेली आहे। तर दुपारच्या वेळेला शक्यतो नागरिकांनी बाहेर पडू नये किंवा जर का बाहेर निघत असेल तर स्कार्फ, गॉगल घालावा किंवा शक्यतो शरीरामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं ते कमी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केलेल्या आहे। कारण की कडक उन्हामध्ये किंवा हीट वेव्हमध्ये सनस्ट्रोक होण्याची खूप जास्त शक्यता असते। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी काळजी घेण्याची शक्यता आहे आणि पुढील काळामध्ये तापमान वाढणारच आहे। म्हणजे जर का तुम्ही मार्चचा आपण आता जवळपास 3रा आठवडा आहे, मार्चच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमान असतं। मात्र चंद्रपूरमध्ये जे तापमान नोंदवलं गेलं किंवा वर्धा अकोला असेल, आपण अकोल्याचं तापमान 42.7 अंश सेल्सिअस आहे। अकोल्याचं तापमान हे 42.7 अंश सेल्सिअस आहे। वर्धेचं तापमान 41.4 अंश सेल्सिअस आहे। तर जे तापमान नोंद होत आहे म्हणजे यवतमाळ 41 अंश सेल्सिअस असेल, नागपूर 40 अंश सेल्सिअस असेल, हे सरासरीपेक्षा आपल्याला थोडंफार जास्त पाहायला मिळते, 3 ते 4 अंश सेल्सिअस जास्त पाहायला मिळते। त्यामुळे हीट वेव्हची परिस्थिती परत नव्याने तयार होत आहे असं चित्र आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे। बरोबर तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे काही ठिकाणी उन्हाचा कडाका तर आहेच, मात्र ढगाळ वातावरण सुद्धा राहण्याचा अंदाज आहे। तर कोकणासारख्या भागामध्ये हलका पाऊस देखील पडण्याची शक्यता हवामान शाळेनं वर्तवली आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया। तुम्ही पाहता मुद्दा महाराष्ट्राचा।